ज्येष्ठ सदस्य श्री एकनाथ नामदेव खाडे जाड्डू यांचे वडील कैलासवासी नामदेव गोविंदा खाडे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या मृतात्म्यास मंडळाची भावपूर्ण श्रद्धांजली. तसेच कोल्हापूरचे सुपुत्र स्वप्नील कुसाळे यांनी ऑलिम्पिक कांस्य पदक संपादन केल्याबद्दल त्यांचे आमच्या मंडळातर्फे हार्दिक अभिनंदन. नमस्कार. हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवछत्रपतींना आमचा मानाचा मुजरा. लोकराजा राजर्षी शाहू महाराजांना थोरनिसाद. विद्येचं आणि कलेचं आराध्य दैवत श्री गणरायाला साष्टांग दंडवत. आणि तमाम रसिक प्रेक्षकांना आमचे विनम्र अभिवादन. डॉक्टर तरुणीवरील बलात्कारानं कोलकाता पेटलेला असतानाच महाराष्ट्रात ही बदलापूर, नाशिक, मुंबई, पुणे, कोल्हापूर यासारख्या घटनांनी हादरलेला आहे. विकृतीच्या पलीकडे असं वर्तन जिथं माणसं करतात तिथं आपल्या माणूस असण्याचीच लाज वाटू लागते. आपली मुलगी घरी सुरक्षित नाहीये, शाळेत सुरक्षित नाही, कामाच्या ठिकाणीही ती सुरक्षित नाही. अरे मग स्त्रियांनी घराबाहेर पडायचं की नाही? असं आहे हे आजचं भीषण वास्तव. आयुर्वेदामध्ये चरक ऋषींच्या पासून सुरू झालेली रुग्ण सेवेतली ही उदात्त परंपरा डॉक्टर बाबा आमटे, डॉक्टर तात्याराव लहाने, डॉक्टर अभय बंग अशा डॉक्टर्सनी निस्वार्थ सेवेचा आदर्श घालून दिला. असे ही रुग्ण सेवेला ईश्वर मानणारे डॉक्टर होते आणि आहेत. मग कलकत्त्यामध्ये डॉक्टर तरुणीची अत्याचार करून हत्या केली जाते, ती ही विकृतपणे. जीव वाचवणारे डॉक्टरच जीवावर उठेल असे अत्याचारी नराधम, त्याचे काहीही वाकडे करू न शकणारी आपली ही दुबई कायदे पद्धत, ही प्रवृत्ती आता वाढू लागली आहे. तपास यंत्रणा देखील मॅनेज केली जाते. गुन्हेगार मोकाट सुटतात आणि मग या देशाचं भवितव्य काय असेल याची तुम्हीच कल्पना करा. जिथं स्त्रीकडे माणूस म्हणून पाहिलं जात नाही ती व्यवस्था वेळीच बदलावी लागणार आहे. अशा प्रकाश वाटा वेळीच शोधल्या नाहीत तर उद्या इथं फक्त आणि फक्त अंधारच असेल, काळ रात्र असेल. श्री राधाकृष्ण कला क्रीडा सामाजिक व सांस्कृतिक मंडळ मेन रोड सांगरूळ सविनय सादर करीत आहे कोलकात्यामध्ये घडलेल्या डॉक्टर तरुणीवरील अत्याचाराचं एक जिवंत प्रतिबिंब. स्त्री जन्म तुझी ही कहाणी, स्त्री जन्म तुझी ही कहाणी. सर, त्या 3 नंबर वॉर्ड मधल्या सरोजला लेबर पेन सुरू झालेत. थोड्या वेळातच तिची नॉर्मल डिलिव्हरी होऊन जाईल. नाही प्रसाद, नॉर्मल डिलिव्हरी नाही. समजत कसं नाही तुम्हाला? सिझेरियन व्हायला पाहिजे. काय काय सिझेरियन व्हायला पाहिजे. नॉर्मल डिलिव्हरी जर करशील ना तर पेशंट 2 दिवसात घरी जाईल रे. हा, पण ऑपरेशन केलं तर पेशंटला आणखीन 25,000 जास्त द्यावे लागतील आणि वर 10 दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागेल. कळत कसं नाही प्रसाद तुला? जा जा जा. हे बघ, अगोदर सगळे पैसे ऍडव्हान्स मध्ये कॅश काउंटरला जमा करायला सांग. हो सर, हो सर, मी ऑपरेशनची तयारी करतो. एक मिनिट, तुम्ही ही आयसीयू मध्ये असणाऱ्या सावित्रीचे मिस्टर ना? हो सर. काय काय झालं? तुमच्या बायकोचे कालच निधन झाले. काय? पण कसं शक्य आहे? अहो, मला डॉक्टर काल म्हणले की ती रिकवर व्हायला लागली आहे. मला वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितलं होतं की या पेशंटचे संपूर्ण बिल जमा झाल्याशिवाय त्यांना पेशंट डेड झाल्याची कोणतीही कल्पना देऊ नका. काय? काल? मग तुम्ही काल का नाही सांगितलं मला? तुम्ही पैसे आज भरलेत ना, मग आजच सांगणार. तुम्ही मला तिच्याशी शेवटचं बोलू पण दिलं नाही. अरे माणसं आहात का जनावर? तुम्ही पैशासाठी वखवकलेले आहेत सगळे. तुम्ही कसली माणसं आहे तुम्ही? तुमच्यापेक्षा कसाही बरा.
हे बघा, जास्त बडबड नका, पैसे भरा. माझी बायको काल संध्याकाळीच हे जग सोडून गेली आणि मला आज सांगताय तुम्ही हे? मी आजच तिच्यासाठी मंदिरात जीव वाचावा म्हणून प्रार्थना केली, पूजा केली. मागच्या 2 आठवड्यापासून यांनी जितके पैसे मागितले तितके मी आणून दिलेत. माझं घरदार विकलं. आणि किती पैसे पाहिजेत तुम्हाला? किती पैसे पाहिजेत सांगा, सांगा, मी घेऊन येतो. पण मला माझी बायको, माझी सावित्री परत द्यावं, परत द्या. माझ्या बायकोला या लोकांनी मारलंय, यांनी मारलंय माझ्या बायकोला. सावित्री, सावित्री, तुझ्याशी बोलू पण नाही शकलो मी. सावित्री, नीचपणाचा कळस आहे हा. पैशासाठी मेलेल्या माणसाला सुद्धा तुम्ही सोडत नाही. तुम्ही माणसं आहात का हैवान? आता जगून तरी काय उपयोग, काय उपयोग माझा, काय उपयोग? डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब, माझ्या भावाला काय झालंय? हो बघा, बेशुद्ध अवस्थेत आहे तो. त्याला काय झालंय बघा डॉक्टर. हो हो हो. आणि हे बघा डॉक्टर, पैशाची अजिबात काळजी करू नका. माझा भाऊ वाचला पाहिजे डॉक्टर. हो हो. अहो प्लीज प्लीज तुम्ही जरा बाहेर जा, आम्हाला आमचं काम करू द्या. प्लीज प्लीज. अरे आता काय उपयोग आहे बाहेर पाठवून? हा तर संपलाय. अरे हो, पण हा डेड झालाय. ही गोष्ट फक्त आपल्याला माहिती आहे. त्यांच्या भावानं तर सांगितले पैशाची काळजी करू नका. आता फक्त आपल्याला ट्रीटमेंटचे नाटक करायचे आहे. एक काम करू, आता सरळ 4-5 लाखाचं बिल करून टाकू. हा, अरे बाबा, एवढे पैसे देईल का तू? अरे माणसाचा जीव ही एकमेव अशी गोष्ट आहे जी पैशाने विकत घेता येत नाही. आणि माणूस जीव वाचवण्यासाठी काहीही करू शकतो. शाबास. त्याच्या भावासाठी याचा जीव महत्वाचा आहे आणि आपल्यासाठी पैसा. आता ट्रीटमेंटची ऍक्टिंग चालू करा. डॉक्टर साहेब. हो हो. हे बघा, काळजीचं काही कारण नाही. ट्रीटमेंट चालू आहे. पेशंटच्या प्रकृतीला काहीही धोका नाही. रिलॅक्स. ओके डॉक्टर. हे पहा, पेशंटचा जीव वाचवणं काही अवघड नाही. पण काय आहे, थोडा पैसा खर्च होणार बरं का तुमचा. ही तयारी आहे का तुमची? तुम्ही पैशाची काही काळजी करू नका डॉक्टर. पण माझ्या भावाला वाचवा प्लीज. बर, तुम्ही फक्त एक काम करा. आधी जाऊन ऍडव्हान्स पेमेंट भरा. 1 लाख रुपये जमा करा. हो डॉक्टर साहेब, ठीक आहे. आणि ही औषधाची लिस्ट. आणि जा, लवकर जाऊन ते समोर मेडिकल शॉप आहे, तिथून औषध आणा. ओके ओके डॉक्टर. अहो काय हे, किती वेळ? हा, अगदी रमत गमत आलाय तुम्ही. पेशंट आज सिरियस आहे आणि तुम्हाला काळजीच नाही का? आणि ती औषध इकडं. इकडे हे घे. ही मेडिसिन्स मेडिकल मध्ये परत दे आणि रिसिप्ट घेऊन ये. ठीक आहे. डॉक्टर साहेब, काय झालं डॉक्टर साहेब? नाही, आता कोणताच प्रॉब्लेम नाही. श्वास घ्यायला त्रास होत होता, पण आता सगळं काही ठीक आहे. मी तुम्हाला एक सल्ला देतो. एक फेमस डॉक्टर आहेत, सतीश शर्मा, आमच्या ओळखीचे आहेत ते. आज आपल्या शहरात पण आहेत. जर त्यांच्याकडून आपण उपचार करून घेतले तर फार बरं होईल. पण कसं आहे, त्यांची फीज खूप आहे. कमीत कमी 2 लाख रुपये तरी लागतील. डॉक्टर साहेब, तुम्ही पैशाची काळजी करू नका, पण माझ्या भावाला वाचवा. मग ठीक आहे, बोलवा त्या डॉक्टरना. ओके.
श्वास यायला लागलाय आता. पसरण्या अगोदर काहीतरी करायला पाहिजे. हरी अप कम ऑन. सॉरी, आम्ही खूप प्रयत्न केले पण तुमच्या भावाला वाचवू शकलो नाही. तुम्ही 3 लाख जमा केले, बाकी उरलेले 2 लाख रुपये भरा आणि बॉडी ताब्यात घ्या. काय बॉडी? माझा भाऊ राहिला नाही डॉक्टर. भाऊ हे काय झालं भाऊ? संतोष, हा डॉक्टर. हे बघ, मिनिस्टर साहेबांचं काय झालं? ते येणार होते ना आज? हो, ते यायलाच लागले. जस्ट फोन झाला. येत आहेत? हो सर. डॉक्टर निशा, येस सर. तुझी ड्युटी ऑफ झाली का? हो सर, आत्ताच. ठीक आहे, मग एक काम कर, तू इथं थांबू नको, तुझ्या घरी. ओके सर. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून एव्हरीवन. काय डॉक्टर संदीप? येस सर. कसं चाललंय हॉस्पिटलचं काम? ऑल फाईन सर, एकदम व्यवस्थित सुरू आहे सगळं आणि प्रयत्न करतोय, आणखीन पुढे जायचा प्रयत्न करतोय. गुड गुड गुड. संदीप, राज्यातलं टॉपचं हॉस्पिटल बनवायचंय आपल्याला. डेफिनेटली सर, अँड आय विल अश्युअर यू विल डू आवर बेस्ट सर. नाही, बेस्ट करावंच लागेल, पण या महिन्याचा स्ट्राईक रेट खूप कमी आहे. आय वॉन्ट रिझल्ट. संदीप, Yes, sir. काय करताय मला मतलब नाही. आय जस्ट वॉन्ट रिझल्ट, बाकी काही सांगायचं नाही. हो, आय एम सॉरी, मी सांगायचं विसरलो. हे मिस्टर अँथोनी रॉड्रिग्ज, थायलंड सुपर स्पेशालिटीचे ओनर आहेत, ज्यांना आपण पार्सल पाठवतो ते. हॅलो एव्हरीबॉडी. हॅलो सर. हाय सर. संदीप, येस सर. यांचं यायचं कारण म्हणजे या महिन्यात त्यांना जे जे बॉडी पार्ट्स हवे होते त्याची पूर्तता आपण करू शकलेलो नाही. डॉक्टर संदीप सर, या महिन्याचा हा रेशो इतका का कमी? सर खरं सांगायचं तर आम्ही खूप प्रयत्न केलेत. अगदी जे जे सिरियस पेशंट्स होते ना, जे डेड झाले, त्यांची किडनी, लिव्हर, आम्हाला जे काही उपलब्ध झालंय ते सगळं पार्सल केलंय सर आम्ही. पण अजूनही तुमचे प्रयत्न अपुरे पडतायत संदीप. बाय द वे, हा कोण? काही काळजी करायचं कारण नाही सर, आपलाच आहे, विश्वासातला आहे. ट्रेनी डॉक्टर आहे आपला. ओके. आणि सर आपली दुनियादारी त्याला हळूहळू समजेल ना. हा ठीक आहे, असू दे, पण यांना अजून अशी खूप पार्सल हवी होती. हो, प्रॉमिस केलं होतं आपण संदीप. येस सर, आय नो दॅट, आय अग्री, बट सर वेळेत उपलब्ध नाही झाले सर. मला सांगू नका ते. अवेलेबल नाही झाले तर ते करा. आय वॉन्ट रिझल्ट संदीप. सर मे स्पीक. स्पीक. थोडी रिस्क आहे सर. म्हणजे मागच्या महिन्यात काही बरे होणारे पेशंट देखील आम्ही संपवलेत, खलास केलेत, मारून टाकले आम्ही त्यांना, आणि त्यांचं पोस्टमॉर्टम केलं, त्यांचे बॉडी पार्ट्स उपलब्ध केले, पाठवले. पण सर एक रिस्क अशी आहे की मीडियाला देखील कुणकुण लागली आता सर. संदीप, डोंट वरी. मीडियाची काळजी तुम्ही करू नका, मी मॅनेज करीन सगळं. सिस्टम आपण हवी तशी वापरू शकतो सर. डोंट वरी संदीप, तुम्ही तुमचं काम चोख करा. येस सर. संदीप सर. हा सर, दिस इज नॉट फेअर. हे काही बरोबर नाहीये सर. हो, आपण डॉक्टर आहोत आणि इथे हे सगळं काय चाललंय सर? एक बस. काय बोलतोयस तू? काय चाललंय संदीप? काय गडबड आहे? काय म्हणतोय हा? काही नाही सर, काही नाही. काही नाही म्हणजे हे असं नाही चालायचं. हे बरोबर नाहीये. डॉक्टर सेवेला, मानव धर्माला तुम्ही काळिंबा फासत आहात. मी नाही करू देणार तुम्हाला असं. संदीप सर, मी तुम्हाला देव माणूस समजत होतो सर, पण तुम्ही तर या अशा एजंटने हाताला धरून आंतरराष्ट्रीय रॅकेट चालवताय सर. तुम्ही सुद्धा
डॉक्टर शेखर. सर सर या पांढऱ्या कपड्यातल्या आपल्या डॉक्टरांकडे लोक आशेनं पाहतात. हो प्रसंगी देव म्हणतात सर. आणि तुम्ही ए थांब, तुझी पोकळ बडबड ऐकायला वेळ नाहीये मला. संदीप सर. तुझ्या या समाज सुधारकाचा जाहीर सत्कार कर. तुझा स्ट्राईक रेट तरी वाढेल. ओके सर, ओके सर. सोडा जाऊ. अन्याय होऊ दे. आणि इंजेक्शन आहे. नाही 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 दे त्याला, दे. डॉक्टर संदीप, याच्या गळ्यात दोरी अडकवा, फासावर लटकवा त्याला. आत्महत्या केली असं वाटू दे लोकांना. सिस्टमची काळजी करू नका, मी आहे. हवं तर हातात सुसाईड नोट द्या त्याच्या. काय? येस, ओके सर. आणि माणसं जरा विचार करून निवडा. येस सर. इथून पुढं कुठलीही गडबड खपवून घेतली जाणार नाही. राईट सर. चला. अहो काय करताय? काय करणार आहे? पेपर वाचून मन अगदी सुन्न झाले बघ. काय झालं इतकं उदास व्हायला? हे बघ, आपला समाज या महिलांना काय मानतो ग? अक्षरशः देवीची उपमा देतो, पण अवतीभोवती जे घडतंय ना ते खरंच सुन्न करणार आहे. अगं, जिथं महिलांना रस्त्यावर असुरक्षित वाटतं, काम करणाऱ्या भगिनींना आपल्याच कार्यालयात काळजी वाटते, रस्त्यात भीती वाटते, घरात भीती वाटते, त्या आपल्या देशाला आणि प्रगत कसं म्हणायचं मला कळत नाहीये. बदलापूर मध्ये शाळेतल्या 2 चिमुकल्यांवरती अत्याचार झाले. पुण्यातल्या शाळेमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाला. दिल्लीची निर्भया, कोपर्डीची भगिनी, अगं किती किती नावं सांगू मी. मला तर बाई भीतीच वाटायला लागली. त्यात आमचे कायदे नेभरट. गुन्हा घडूनही गुन्हेगार मोकाट आणि त्या पीडितेलाच पुरावे विचारतात. शी, किती हे दुर्दैव. नाहीतर काय, नराधमांना शिक्षा होण्याऐवजी आपली राजकारणी आपली संबंधित संस्थेची बदनामी टाळण्यासाठी त्यांनाच पाठीशी घालतात. काय होणार आहे मग? खरंच सगळं विचित्र चाललंय. बरं ठीक आहे, असं आपली निशा कुठे आहे? आत काय करते अजून? आवरतीये. अहो, निशाचं पण ड्युटीचं काही खरं नाही. कधी 12 तासांची शिफ्ट, कधी 24 तासांची, तर कधी 36 तास. अहो, इतकी कसली ड्युटी? अगं डॉक्टर आहे ती, तिचं पेशाच असं आहे. काय करणार आता? पेशंट कधी आजारी पडेल आणि कधी येईल काय सांगता येईल का ते? हो, तेही खरंच आहे म्हणा. बरं, सांगायचं राहून गेलं. आपल्या जावयाचा रवीचा फोन आला होता. दोघे बाहेर फिरायला जाणार आहेत. त्यासाठीच तर ती आवरून तयार होतीये. अगं तिला लवकर आवरायला सांग. इकडे 100 वर्ष आहेत. रवी आला बघ. या या जावई बापू, या बसा. आई नमस्कार करतो. बाबा नमस्कार. कसा? निशा कुठे आहे? आहे आताच, आवरतीये. निशा, निशा, अगं रवी आले, ये लवकर. आले आले आले. हाय रवी. हाय मम्मी पप्पा, मी जाऊन येते. अगं पण चल ना, मला नंतर वेळ नाहीये, पटकन चल. मला भेटू तरी. जावा 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 लवकर. येतो आई बाबा. हो लवकर ये ग. हो हो चल रे.
जनरल वॉर्डला आहे ना, इथे काय करतेस तू? सर? नाही जा तिकडं. एक मिनिट सर, मी माझ्या ड्युटीवरच चालले होते, पण या पेशंटला झालंय तरी काय मला सांगा तरी. तू कोण विचारणार? हो सर, ऍज अ डॉक्टर मी विचारते काय झालंय काय. ओके ही इज नो मोर. व्हॉट? काय सांगताय सर? हा पेशंट संपलाय, जा तू आता. अहो सर, पण काल तर पेशंटची प्रकृती एकदम स्टेबल होती, उद्या डिस्चार्ज देणार होतो सर आपण त्यांना. इट इज नन ऑफ युअर बिझनेस. आउट. सर अहो काय चाललंय तरी काय मला कळू दे तरी. सर तुम्ही त्यांना इथून घेऊन जाऊ शकत नाही. एक मिनिट सर, मला कळू दे तरी. सर सर हॅलो. बोल निशा. रवी, तरी मी तुला सांगत होते की नाही, हॉस्पिटलमध्ये काहीतरी वेगळं घडतंय बघ. काय ग? मला संशय येतच होता इतके दिवस. अरे पण आज मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी बघितलंय. अगं पण काय पाहिलंस? अरे रवी, अरे कालपर्यंत जे पेशंट ठीक होते, ज्यांना उद्या डिस्चार्ज आहे, अरे ते अचानक दगावतात कसे काय? आणि एक साधी गोष्ट सांग, डेड बॉडी घेऊन मेन डॉक्टर ऑपरेशन थिएटर मध्ये का गेले? तिथं काय करतायत ते आता? मला तर खूप भीती वाटते रवी. रवी रवी एक मिनिट थांब, ते बाहेर आले. निशा, तू गेली नाहीस अजून? आणि फोनवरून कुणाशी काय बोलतेस? सर आलंय माझ्या लक्षात सगळं. सर तुम्ही इतके निर्दयी कसे हो? निशा, माझा विश्वासच बसत नाहीये. पण सर मी गप्पा बसणारी नाही. तुम्ही हे चुकीचं करताय सर. गप्प बसणारी नाही? हो, मी गप्पा बसणार नाही. काय करणार आहेस तू? काय करणार आहेस तू? आउट, गेट आउट. आणि एक लक्षात ठेव, काही करणारे या जगात जिवंत राहत नाहीत. म्हणजे आमचे हात खूप वरपर्यंत पोहोचलेत. म्हणजे काय करणार काय तुम्ही? कळेल तुला. सर एक बोलू का? आज सकाळी जो प्रकार घडला त्याच्याबद्दल तुम्ही जरा सुद्धा सिरियस दिसत नाही सर. डॉक्टर, कशाबद्दल बोलताय तुम्ही? हा निशा बद्दल. फॉरगेट इट. पण सर आज दिवसभर तिच्या हालचाली काही नीट दिसत नाहीत. मला जरा संशय येतोय वेगळाच. ती कुणाबरोबर तरी सतत बोलत होती फोनवर. रिअली? होय. तिला सर बोलावून घ्या आणि प्लीज समजावा ना सर. अरे बाबा, किती घाबरतोयस. बर, समजाव तिला. ठीक आहे, तू म्हणतोयस तर समजावतो तिला. पण ती तशी नाही समजली तर आपल्या मिनिस्टर साहेबांच्या भाषेत आपण तिचा पण सत्कार करू. बोलवा तिला. ओके सर. सो निशा, तू शांत आहेस ग खूप. अजिबात बोलत नाहीस म्हणे सकाळपासून. आणि हा म्हणतो की तुझ्या हालचाली पण नीट दिसत नाहीत. फोनवर बोलतेस तू कोणाशी तरी, आणि धावपळ पण खूप करतेस ग. दमशील ना अशानं. डॉक्टर, तुला एकदा सांगितलं की नाही गप्प बसायचं म्हणून? नाही डॉक्टर, मी गप्प नाही राहू शकत. मी याविरुद्ध आवाज उठवेन. आवाज उठव? हो, मी याविरुद्ध आवाज उठवेन. विचार केलायस? इथून निघून जाशील, आम्हाला फसवशील, पण
नाही बाहेर पडणार तू इथून, कारण तू इथेच मरणार. फार बडबड करणाऱ्यांना इथं मरावं लागतं. मारून फेकून देतो का आम्ही? हे ओरड ना तू अजिबात ओरडत नाही. सो इथंच ओरड 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 चोरत चोरत ओरड. सॉरी निशा, माझा नाईलाज आहे. ए माकडांनो, माझं तोंड काय बघत बसलाय? पकडा हिला, पकडा तिला, सोडू नका. सोडा मला डॉक्टर, सोडा मला, सोडा प्लीज, सर प्लीज डॉक्टर, सोडा नाही, सोडा डॉक्टर. डॉक्टर सोडा. डॉक्टर, अरे डॉक्टर एक काम करा, नाही त्या वॉचमननी काय घोडं मारले रे? बोलवा त्याला, बोलवा त्याला, दारू पाजा त्याला. आणि एक काम करा, गंगा बहती है हात धो केले. येऊ दे त्यालाही हात धुवून, घेऊ दे त्यालाही आनंद घेऊ दे थोडं. बोलवा. ए संजय, ए रे बघ, तुझ्यासाठी नवीन शिकायला आणली. अरे वा. निशाच्या मम्मी ना? हो, बोलतीये. अहो, मी हॉस्पिटल मधून बोलतोय. आणि निशाची तब्येत खूपच बिघडली. तुम्ही जरा लवकर येता का? काय? हॅलो, काय झालं निशाला ते तरी सांगा. हॅलो, दुपारी तर ती माझ्याशी फोनवर बोलली आहे. हॅलो, अचानक आजारी कशी पडेल ती? काय झालं तिला? बोला ना. हॅलो. हे पहा, तुम्ही आधी दवाखान्यात या. तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. काय? तिच्यावर उपचार सुरू आहेत. आम्ही प्रयत्न करतोय वाचवायचे. नाही, आमची निशा असं नाही करणार. हे निशा नाही. गायत्री काय झालं? काय झालं गायत्री? अगं रडतेस का तू? काय निशाल, काय झालं? कुणाचा फोन होता मला सांग. हॉस्पिटल मधून फोन आला होता डॉक्टरांचा. हॉस्पिटल? ते म्हणाले की डॉक्टर निशाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. काय बोलतीस तू? नाही, आपली निशाचं नाही करणार. नाही. आमची निशा कुठे? कोणी सांगेल का काय झालं तिला? निशा कुठे? ते बघा, तिथं आयसीयू मध्ये. चला आपण आयसीयू मध्ये चला. नाही, तुम्ही तिला पाहू शकत नाही. का पाहू शकत नाही आम्ही? आम्ही पाहिलं का तिचे? आम्हाला तिला पाहायचं. प्लीज एकदा बघू द्या, प्लीज. हे पहा, ती सिरियस आहे. अहो, सिरियस असेल पण आम्ही का पाहू शकत नाही? अहो, हे तिचे आई वडील आहेत आणि मी स्वतः डॉक्टर आहे. प्लीज आम्हाला सोडा. हे बघा, हा प्रोटोकॉल आहे, त्यानुसार तुम्ही नाही पाहू शकत. अहो, कसला प्रोटोकॉल? तिला काय झालंय ते तरी सांगा. ती मागे जनरल वॉर्ड मध्ये आहे. तिथं भिंत पडलेली ना? नाही, म्हणजे तिने सुसाईड केले, इंजेक्शन घेतले. अहो, तुम्ही काय बोलता? तुम्हाला कळतं का? हे म्हणतायत भिंत पडली, हे म्हणतायत इंजेक्शन घेतलं. नेमकं काय झालं? ते काही नाही. आम्हाला तिला पाहायचंय. सोडा प्लीज. नाही, हे बघा, तुम्ही आत नाही जाऊ शकत, म्हणजे नाही जाऊ शकत. काहीतरी सांगा. नाही, एक मिनिट.
काय झालं डॉक्टर? काय गडबड चालली आहे का? सर हे निशाचे नातेवाईक आहेत आणि हे ऐकायलाच तयार नाही. हे बा सर, आम्हाला निशाला पाहायचं आहे. डॉक्टर सांगताय त्यात विसंगती आहे. नेमकं काय झालंय निशाला? आम्हाला प्लीज तिला पाहू द्या. मला डॉक्टरांनी सांगितलंय ना तुम्ही आता बघू शकत नाही म्हणून. काय चाललंय म्हणून कळलं. हे बघा, तुम्ही मागे सारखा. तुम्ही असा फोर्स करू नका. मागे सारखा. श्रेयस, अरे कुठे आहेस तू? अरे मला काही कळत नाही. डॉक्टर वेगवेगळी उत्तर देत आहे. निशाला दाखवायला पण तयार नाहीत. हे बा, मी दैनिक भास्करचा पत्रकार आहे आणि तुम्ही टाळाटाळ का करताय ते सांगा आधी मला. हो, आम्ही कुठं टाळाटाळ करतोय? ती सिरियस आहे. मग दाखवत का नाही तुम्ही? काय झालंय काय नेमकं ते तर सांगावंच लागेल तुम्हाला. हे बघा, तुम्हाला वाट पाहावी लागेल. अहो, वाट कशाची पाहायची आहे? सकाळपासून नातेवाईक थांबलेत. पत्रकार आपणास विचारतायत की डॉक्टर चुकीच्या पद्धतीने वागणूक का देत आहेत. आपण वाट पाहायला सांगताय. हु आर यू? डॉक्टर, सिक्युरिटी, यांना बाहेर काढा. तुम्ही असं बोलू नाही शकत. आम्हाला जाऊ शकत नाही. का जाऊ शकत नाही? का जाऊ शकत नाही? का पाहू शकत नाही आम्ही? अहो, सकाळी 9 वाजल्यापासून आतापर्यंत तुम्ही आम्हाला का अडवून ठेवलंय? प्लीज प्लीज आम्हाला बघू द्या. आमच्या निशाला भेटू द्या. 10 ते 12 तास झाले हो. अहो, तुम्ही पाहू देत नाही, भेटू देत नाही. हो, तुम्ही तिचं काय केलंय ते तर सांगावंच लागेल तुम्हाला. एकदा दिशाला भेटू द्या. मिनिस्टर पण फोन उचलत नाहीत. ठीक आहे, एक काम करा. हे बघा, तुम्ही दोघे नाही तुम्ही दोघे तेवढे जात जा. नाही, मीही जाणार. हॅलो साहेब, सकाळपासून हा सगळा प्रकार थोडा क्रिटिकल होत चाललाय. मिनिस्टर सर, प्लीज 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 तुम्ही या लवकर. हो, लोकांनी इथं दवाखान्यामध्ये खूप गोंधळ घातलाय. प्लीज तुम्ही या. संदीप, डोंट वरी, मी येतोय. नाही पण सर आहे ना संदीप. नाही तर लोक ऐकायला तयार नाही. तो काय करायचं? पत्रकार पण खूप चिडले. प्लीज. मी बघतोय, येतोय मी. पण सर इथं पोलिसांना मी मॅनेज करतो. संदीप, मला काय झालं ग? काय झालं तुला? हे बघितलंस का? हे बघितलं? डॉक्टर हे काय चाललंय? तुम्ही म्हणताय तिने आत्महत्या केलीये. मग तिचे डोळे पहा. तिच्या डोळ्यामध्ये चष्म्याचे तुकडे कसे? हो, तिचे दोन्ही पाय मोडलेत. सगळ्या शरीरावर जखमा कसले. काय झालंय? नीट सांगा डॉक्टर. तिने आत्महत्या केली तर संपूर्ण शरीरावर जखमा कशा? नाही, हे बघा, तसं काही नाहीये. मी काय म्हणतो, आम्हाला कळलं पाहिजे. नाही, एक काम करा ना, आम्हाला कळलं पाहिजे. आपण आज जाऊन बोलूया ना. काय झालं? काय बोलायचं? आत या. आपण आत बोलू. या आत. नाही, इथेच सांगायचं. काय सांगायचं? काय बोलायचं? बोला. काय झालं? थांबा, मी पोलिसांना फोन करू. बोला तुम्ही पोलिसांना. ऐका, मिनिस्टर साहेब आलेत. माझं काय म्हणणं आहे, तुम्ही 2 मिनिटं त्यांच्याशी बोला. अहो, त्यांच्याशी काय बोलायचं आहे? आधी तुम्ही उत्तर द्या. तुम्ही उत्तर द्या. हे पहा, शांत व्हा. घडलेला प्रकार दुर्दैवी आहे. हे पहा, शांत व्हा सगळे. घडलेला प्रकार दुर्दैवी आहे. अहो, काय दुर्दैवी आहे? अगोदर काय घडलंय ते सांगा. 12 तास बॉडी दाखवत नाही तुम्ही. काय चाललंय? काय कळतंय का नाही? मोठ्यानं बोलू नको. सांगतोय ना, घडला प्रकार दुर्दैवी आहे. ही कसली तुमची सांत्वन करण्याची मगरुरी भाषा? नातेवाईक म्हणतायत तिचे दोन्ही पाय मोडलेत, तिच्या शरीरभर जखमा झालेत, डोळ्यात काचा गेलेत, तिच्यावर अन्याय झालाय, अत्याचार झालाय हे उघड आहे. आणि तुम्ही सांगताय नुसतं प्रकार दुर्दैवी आहे म्हणून?
बोलतीये जणू काही तुझ्यावरच बलात्कार झालाय. काय बोलताय मिनिस्टर साहेब? डोकं फिरतंय? मिनिस्टर, हा सत्तेचा माज आहे. बोला तुम्ही. या अगोदरी या दवाखान्याबद्दल संशयाचं वातावरण आहे. डॉक्टर निशा, डॉक्टर शेखर यांच्यासह कित्येक निष्पाप लोकांचा खून केला आहे. होय, खरं आहे. तुम्ही आता तुम्हाला असं करू देणार नाही. बरोबर आहे. निशा मला बोलतच होती. ए भास्कर, काय करशील रे? आणि तुम्ही माझं काही वाकडं करू शकत नाही, कळलं ना? कोण आहे मी माहिती आहे ना? आपल्याच हॉस्पिटल मधल्या ट्रेनी डॉक्टरांचा मोर्चा आलाय. काय? होय, खरा रुग्णसेवक डॉक्टर गप्प बसू शकत नाही. तुमच्यासारख्या पांढरपेशा लोकांनी या सेवेचा धंदा केलाय. अगोदर उत्तर द्या, निशाचं काय झालं हे उत्तर मला हवंच आहे. बघा, तिच्यावर अत्याचार झालाय. तुम्ही यंत्रणेला हाताशी धरून सगळं मॅनेज केलंय. परस्पर पोस्टमॉर्टम केलंय तुम्ही. याच दवाखान्यात नियमानुसार पोस्टमॉर्टम दुसऱ्या दवाखान्यात करायला होतं का तुम्ही याच दवाखान्यात केलंय. आता आम्ही गप्पा बसणार नाही. पोलिसांनाही मॅनेज केले तुम्ही. सकाळपासून इथं दारूच्या नशेत जिंकणारा वॉचमनला बळीचा बकरा बनवलाय तुम्ही. वरकरणी तो आरोपी आहे हे दाखवतो तुम्ही मिनिस्टर. पोलिसांनी त्याला पकडलाय. खोटं बोलता तुम्ही. समाजामध्ये एखाद्या माणसाचं खून करणाऱ्याला गुन्हेगार मानलं जातं, मात्र एखाद्या रुग्णाच्या शरीराचा सडका अवयव शस्त्रानं कापणाऱ्या डॉक्टरला देव मानलं जातं. देव. तुमच्या सारख्या लोकांनी त्या देवपणाला खोटं ठरवलं. तुम्ही खोटं. पण आज खरंच समाजाचा हा सडका अवयव तोडण्याची वेळ आली आहे. ही सडलेली वृत्ती, कीड, वेळ चिरडण्याची वेळ आली आहे. कायदाच यांना शिक्षा देईल. नाही, कायदा जर यांना शिक्षा देत असता तर हे असे निर्धावले नसते. यांना एकच उपाय, कोर्टात नाही तर समाजासमोर यांना समाजानंच ठेचून मारला पाहिजे. काय करतोय साहेब? मंडळी, मुलींना शिक्षण जरूर द्या, जरूर द्या. पण त्या शिक्षणाबरोबर तिला स्वतःच्या रक्षणाचेही धडे द्या. हो, रक्षणाचे, स्वसंरक्षणाचे धडे. तरच पुन्हा अशा डॉक्टर निशा घडणार नाही. चित्रांचे